हा प्रॉब्लेम काल सॉल्व्ह झाला होता. x रेज टू y इक्वल टू y रेज टू x आणि याच टर्म असणारा एक नेक्स्ट प्रॉब्लेम x रेज टू y प्लस y रेज टू x इक्वल टू 1 हा सॉल्व्ह करायला सांगितला होता. व्यवस्थित ऑब्झर्व करा. हा प्रॉब्लेम समोर जो आहे तो x रेज टू y इक्वल टू y रेज टू x व्हेरिएबल रेज टू व्हेरिएबलच्या टर्म्स आहेत. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. व्हेरिएबल रेज टू व्हेरिएबल असेल तर लॉग आवश्यक आहे आणि दोन्ही साईडला u इंटू विचारून आपण हा सॉल्व्ह केला होता. इन द नेक्स्ट वन x raised to y plus y raised to x equal to 1. I will first step taking log on both sides कारण टर्म त्याच आहेत. व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबलच आहे. काय होईल लॉग घेतला दोन्ही बाजूंचा तर काय होईल लॉग x रेस टू प्लस लॉग y रेस टू इक्वल टू जमतं का असं? म्हणजे हा प्रॉब्लेम पहिल्या स्टेपला चुकतो. लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशनच्या वेळीच ज्यावेळी आपण क्वेश्चन नंबर 12 मध्ये 228 पासून 235 पर्यंतचे प्रॉब्लेम्स पाहिले होते. मोस्ट ऑफ द टाइम्स या एक्झाम्पल मध्ये मिस्टेक होतेच. पुढे आपण डेरिव्हेटिव्ह त्याचा घेतो, प्रॉपर्टीज वापरतो, डिफरन्शिएशन पूर्ण प्रोसेस कंप्लीट करतो, पण पहिल्या स्टेपला आपण रॉंग असतो. कारण दोन टर्म जर ऍडिशन असेल तर त्यांचा लॉग सेपरेट घेता येत नाही. लॉग ऑफ m प्लस n इक्वल टू लॉग m प्लस लॉग n किंवा लॉग m इंटू लॉग n अशी प्रॉपर्टी नाही. व्हेरिएबल रेस टू व्हेरिएबल असणाऱ्या ज्या टर्म्स आहेत त्या टर्म्स मध्ये ऍडिशन आहे आणि जर ऍडिशन असेल तर आपण डायरेक्ट लॉग घेऊ शकत नाही ऍडिशन सबट्रॅक्शन साठी. मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तरच फक्त लॉग घेता येईल. अदरवाईज टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स ही प्रोसेस किंवा ही स्टेप या प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये करता येणार नाही. First of all, let u equal to x raised to y and v equal to y raised to x. Therefore, u plus v
equal to becomes 1. X raised to y equal to u आणि y raised to x equal to v कन्सिडर करावं लागेल. Differentiate this with respect to x du by dx plus dv by dx. Addition मध्ये डेरिव्हेटिव्ह सेपरेट होईल आणि राईट साइडला 1 कॉन्स्टंट आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह 0. लेट दिस इज इक्वेशन नंबर 1. आधी du by dx ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ॲज u equal to x raised to y. Now here we can take log on both sides. Taking log on both sides. Log of u equal to log of x raised to y. Therefore, log u equal to y into log x. Differentiate with respect to x. Derivative of log u equal to derivative of log u equal to derivative of y into log x. Derivative of log u equal to y into log x. Log u चा डेरिव्हेटिव्ह लेफ्ट साइडला 1 upon u into du by dx equal to right side u into which are rule y as it is into derivative of log x plus log x as it is into derivative of y म्हणजे dy by dx equal to y into log x चा डेरिव्हेटिव्ह 1 upon x plus log x as it is into dy by dx. आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे du by dx ची. du by dx equal to u राइट साइडला मल्टिप्लाय होईल in bracket y upon x plus log x into dy by dx. पण u ची व्हॅल्यू राइट साइडला सबस्टिट्यूट करावं लागेल. u equal to x raised to y. So du by dx equal to x raised to y in bracket y upon x plus log x into dy by dx. That this is equation number 2. du by dx ची व्हॅल्यू आधी फाइंड केली. नंतर similarly dv by dx also v equal to y raised to x taking log on both sides. Taking log on both sides. log घेतला दोन्ही साइडचा तर टर्म होईल log v equal to log of y raised to x. म्हणजेच log v equal to x into log y. Differentiate this now with respect to x. Differentiate with respect to x. Derivative of log v equal to derivative of x into log y. Left side ला log v. Log v चा डेरिव्हेटिव्ह 1 upon v into dv by dx आणि राइट साइडला x into log y साठी
u इंटू व्हीचा रूल यूज करायचा. पर्यंत आधी कंप्लीट करा. Then derivative of left side log v. Log v चा derivative येईल 1 upon v into dv by dx. आणि राईट साईडला टर्म आहे x into log y. त्यासाठी u into v चा रूल जर वापरला x as it is into derivative of log y plus log y as it is into derivative of x equal to x into log y म्हणजेच त्याचा डेरिव्हेटिव्ह येईल 1 upon y into dy by dx plus log y as it is x चा डेरिव्हेटिव्ह 1. v ची टर्म राईट साईडला ट्रान्सफर करा dv by dx equal to v in bracket x upon y into dy by dx plus log y. v ची किंमत dv by dx equal to y raised to x in bracket x upon y into dy by dx plus log y. That is equation number 3. Now from equation 1, 2 and 3, 1, 2
3 इक्वेशन 1 आहे du by dx plus dv by dx इक्वल टू 0. du by dx ची किंमत इक्वेशन 2 मधून घ्यायची आहे आणि dv by dx ची किंमत इक्वेशन 3 मधून. du by dx ची किंमत x raised to y in bracket y into y upon x plus log x into dy by dx plus y raised to x in bracket x upon y into dy by dx plus log y equal to 0. तर मागचा जो आपण टाइप पाहिला तो लॉगॅरिथमिकचा, त्यामध्ये डायरेक्ट आपण फक्त 1, 2 आणि 3 वरून व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायचो, पण त्यावरून आपला dy बाय dx ची व्हॅल्यू डायरेक्ट मिळायची. यामध्ये आपल्याला फाइंड करायचा आहे dy बाय dx, म्हणजे फक्त व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करणे इथपर्यंत सफिशियंट नाहीये. dy बाय dx ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. dy बाय dx ची व्हॅल्यू फाइंड करण्यासाठी जनरल प्रोसिजर कशी आहे, आधी सगळ्या टर्म्स या ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करून सेपरेट करावे लागतील. त्यानंतर dy बाय dx ज्या टर्म मध्ये आहे त्या टर्म मधून dy बाय dx कॉमन घ्यायचा. ज्या टर्म मध्ये dy बाय dx नाही त्या टर्म राईट साईडला शिफ्ट करायच्या आणि लेफ्ट साईडला टर्म ठेवायची आहे फक्त dy बाय dx एवढीच. हे फर्दर सिम्प्लिफिकेशन या ठिकाणी आवश्यक आहे, कारण फक्त व्हॅल्यूज सबस्टिट्यूट जर केल्या तरीही आपल्याला यामध्ये dy बाय dx ची व्हॅल्यू मिळत नाही. यासाठी आधी या दोन टर्म्स x रेज टू y आणि y रेज टू x ना ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करायचं. मल्टिप्लिकेशन्स करत असताना प्रॉपर इंडेक्सचे रूल्स पण यामध्ये यूज करणं आवश्यक आहेत. x रेज टू y याने जर मल्टिप्लाय केला ब्रॅकेटमध्ये तर काय येईल, x रेज टू y इंटू y रेज टू y अपॉन x प्लस x रेज टू y इंटू लॉग x इंटू dy बाय dx प्लस y रेज टू x इंटू x अपॉन y इंटू dy बाय dx प्लस y रेज टू x इंटू log y इक्वल टू 0. x रेज टू y आणि y रेज टू x न ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय केलं. इथपर्यंतचा पार्ट आधी कंप्लीट करा.
ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केल्यानंतर काय सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे त्यामध्ये बघा. पहिली टर्म आहे x रेज टू y इंटू y अपॉन x रेज टू y इंटू y अपॉन x. न्यूमरेटरला आहे x रेज टू y, त्या ठिकाणी बेस आहे x आणि डिनॉमिनेटरला आहे x, त्यालाच आपण x रेज टू 1 असं लिहू शकतो. पहिल्या टर्म मध्ये x रेज टू y इंटू y अपॉन x रेज टू 1. या ठिकाणी बेस x आहे, या ठिकाणी पण बेस x आहे. a रेज टू m अपॉन a रेज टू n जर असेल तर त्याला आपण a रेज टू m मायनस n या पद्धतीने लिहू शकतो. म्हणजे बेस या ठिकाणी न्यूमरेटरला बेस काय x, डिनॉमिनेटरला बेस x, बेस सेम आहे. न्यूमरेटरचा इंडेक्स आहे y, डिनॉमिनेटरचा इंडेक्स आहे 1, म्हणजेच त्याला आपण x रेज टू y मायनस 1 असं लिहू शकतो. आणि मल्टिप्लाइड बाय टर्म कुठली आहे पुढे y, तो y आपण जर आधी लिहिला तर पहिली टर्म येईल y इंटू x रेज टू y मायनस 1. पहिल्या टर्मचं सिम्प्लिफिकेशन, बेस सेम आहे, इंडेक्स कंबाईन केला y मायनस 1 आणि मल्टिप्लाइड बाय जो y तो अगोदर लिहिला, प्लस ही टर्म ॲज इट इज राहील. सेकंड टर्म x रेज टू y इंटू लॉग x इंटू dy बाय dx प्लस पुन्हा पुढे या टर्मसाठी y रेज टू x आहे, बेस y, डिनॉमिनेटरला y म्हणजेच y रेज टू 1 आहे, तो न्यूमरेटरला तर मायनस 1 होईल. म्हणजे या टर्मला लिहिता येईल x इंटू y रेज टू x मायनस 1. x म्हणजे हा नंतर मल्टिप्लाय असणारा जो x आहे तो x, तो आधी लिहिला x इंटू y रेज टू x मायनस 1 इंटू त्याला मल्टिप्लाय आहे परत dy बाय dx आणि प्लस पुढची टर्म ॲज इट इज y रेज टू x इंटू लॉग y इक्वल टू 0. तर आपल्याला फाइंड करायचा आहे dy बाय dx. यासाठी लेफ्ट साईडला dy बाय dx असणाऱ्या ज्या दोन टर्म्स आहेत त्या दोन टर्म्स मधून dy बाय dx कॉमन घ्यायचा आहे आणि dy बाय dx नसलेल्या ज्या दोन टर्म्स आहेत, ही एक टर्म आणि ही एक टर्म, या दोन टर्म राईट साईडला घ्यायच्या. राईट साईडला घेतल्यानंतर त्या दोन्ही टर्म मायनस होतील, मायनस आपण लगेच कॉमन ठेवू शकतो. लेफ्ट साईडला काय येईल, dy बाय dx जर कॉमन घेतला तर x रेज टू y इंटू लॉग x प्लस x इंटू y रेज टू x मायनस 1 इंटू dy बाय dx. लेफ्ट साईडच्या दोन्ही टर्म मधून dy बाय dx कॉमन घेतला. पहिली टर्म राहील x रेज टू y इंटू लॉग x आणि दुसरी टर्म राहील x इंटू y रेज टू x मायनस 1. आणि या दोन टर्म्स रिमेनिंग ज्या आहेत राईट साईडला ट्रान्सफर केल्या, त्यातनं मायनस लगेच कॉमन, ही टर्म येईल y इंटू x रेज टू y मायनस 1 प्लस y रेज टू x इंटू लॉग y. आणि फायनली dy बाय dx फाइंड करताना dy बाय dx ला मल्टिप्लाय असणारा जो लेफ्ट साईडचा ब्रॅकेट आहे तो राईट साईडला डिव्हाइड घ्यायचा. म्हणजेच dy बाय dx इक्वल टू काय मिळेल पहा, राईट साईडची टर्म मायनस ऑफ y इंटू x रेज टू y मायनस 1 प्लस y रेज टू x इंटू लॉग y डिवाइडेड बाय डिनॉमिनेटर
x raised to y into log x plus x into y raised to x minus 1. एवढं सिम्प्लिफिकेशन आणि अशा प्रकारची प्रोसेस या एक्झाम्पल्स मध्ये रिक्वायर्ड. मोस्टली या टाईपचा क्वेश्चन 4 मार्क लेवलला विचारला जाऊ शकतो. टू 64 264 मध्ये टर्म त्याच आहेत. लेफ्ट साइडला x raised to y into y raised to x equal to x plus y ब्रॅकेट raised to again x plus y. यामध्ये मात्र आपण दोन्ही साइडला डायरेक्ट लॉग घेऊ शकतो, कारण लेफ्ट साइडच्या टर्म्स मध्ये मल्टिप्लिकेशन आहे, त्याचा लॉग सेपरेट घेता येईल. राईट साइडला ॲडिशन आहे, लॉग सेपरेट घेता येणार नाही, पण तो लॉग सेपरेट न घेता ॲज इट इज ठेवायचा. म्हणजेच टेकिंग लॉग ऑन बोथ साइड्स. taking log on both sides. Log of x raised to y into y raised to x equal to log of x plus y bracket raised to x plus y. First of all, on left side, log of m into n त्यालाच आपण log m plus log n असं लिहू शकतो. म्हणजेच log of x raised to y plus log of y raised to x equal to right side ला इंडेक्स ची टर्म मल्टिप्लाय येईल. हा इंडेक्स आहे x प्लस y, तो लॉगला मल्टिप्लाय येईल x प्लस y इंटू लॉग ऑफ x प्लस y. पण राईट साइडचा लॉग मात्र सेपरेट घेता येणार नाही, लॉग x प्लस लॉग y, तो ॲज इट इज ठेवायचा आहे. पुन्हा लेफ्ट साइडला लॉगची प्रॉपर्टी इंडेक्सच्या टर्म लॉगला मल्टिप्लाय घ्या, दॅट इज y log x प्लस x log y इक्वल टू x plus y into log of x plus y. Differentiate now with respect to x. डिफरन्शिएट करत असताना लेफ्ट साइडच्या दोन टर्म मध्ये ॲडिशन आहे, त्यांचा डेरिव्हेटिव्ह सेपरेट. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ y log x प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x log y equal to right side derivative of x plus y into log of
x plus y लेफ्ट साइडला y log x साठी u into v चा रूल काय होईल y into डेरिव्हेटिव्ह ऑफ log x प्लस log x into डेरिव्हेटिव्ह ऑफ y म्हणजेच dy by dx प्लस x into log y सेकंड टर्म यासाठी पुन्हा u into v चा रूल x into डेरिव्हेटिव्ह ऑफ log y plus log y into derivative of x equal to on right side again u into v rule x plus y as it is into derivative of log x plus y plus log x plus y as it is into derivative of x plus y. Differentiations y as it is a log x चा derivative 1 upon x plus log x into dy by dx plus x as it is log y चा derivative 1 upon y into dy by dx plus log y into x चा derivative 1. Right side ला x plus y चा bracket as it is राहील into log of x plus y चा derivative 1 upon x plus y into again derivative of x plus y plus last term log of x plus y as it is आणि यात डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस वाय पण ॲज इट इज ठेवा सध्या डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस वाय ॲज इट इज ठेवला राईट साईडला नंतर लेफ्ट साईडची टर्म येते y upon x plus log x into dy by dx plus x upon y into dy by dx plus log y. Left side y upon x plus log x into dy by dx as it is. I will x upon y x into 1 upon y म्हणजेच into dy by dx as it is plus log y into 1 म्हणजे log y. राईट साईडला x plus y कॅन्सल होईल पहिली टर्म आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस वाय आणि दुसऱ्याही टर्मला मल्टिप्लाय आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस वाय ते डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस वाय हे पूर्ण कॉमनही घेऊ शकतो आपण दोन वेळा डेरिव्हेटिव्ह लिहिण्यापेक्षा जर डेरिव्हेटिव्ह ऑफ x प्लस वाय कॉमन घेतला तर पहिल्या ठिकाणी शिल्लक राहिलेला आहे फक्त 1
डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय, डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय. दोन्ही ठिकाणी ती टर्म आहे, कॉमन घेता येईल. कॉमन घेतला तर पहिल्या ठिकाणी फक्त या ठिकाणचा 1 शिल्लक राहील आणि दुसऱ्या ठिकाणी लॉग एक्स प्लस वाय, म्हणजेच राईट साईडची टर्म होईल इक्वल टू 1 प्लस लॉग एक्स प्लस वाय मल्टिप्लाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स प्लस वाय. एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह डबल घेण्याची गरज नाही, कारण त्याचा डबल घेतला तर पुन्हा मल्टिप्लिकेशन खूप एक्सटेंड होतील. नंतर लेफ्ट साइड अजूनही ॲज इट इज वाय अपॉन एक्स प्लस लॉग एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस एक्स अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस लॉग वाय इक्वल टू राइट साइड 1 plus log of x plus y in bracket derivative of x plus y. x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x येईल 1 आणि प्लस y चा डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy बाय dx. आधी इथपर्यंत सेक्शन कंप्लीट. नेक्स्ट स्टेपसाठी लेफ्ट साइड ॲज इट इज राहील परत y अपॉन एक्स प्लस लॉग एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस एक्स अपॉन वाय इंटू डी वाय बाय डी एक्स प्लस लॉग वाय इक्वल टू. त्यामध्ये सिम्प्लिफिकेशन करत असताना राईट साईडचे 2 ब्रॅकेट मल्टिप्लाय करायचे. मल्टिप्लाय करताना प्रत्येक टर्म बाय टर्म मल्टिप्लिकेशनची गरज नाही, हा पूर्ण ब्रॅकेट ॲज इट इज ठेवायचा आणि या पूर्ण ब्रॅकेटनीच या 2 टर्मला फक्त मल्टिप्लाय करायचं. कंप्लीट ब्रॅकेट म्हणजे एक टर्म आहे असं गृहीत धरायचं, 1 प्लस लॉग एक्स प्लस वाय. त्यांनी जर 1 ला मल्टिप्लाय केलं तर टर्म राहील 1 प्लस लॉग एक्स प्लस वाय. ब्रॅकेट ॲज इट इज ठेवायचा, 1 प्लस लॉग एक्स प्लस वाय इंटू 1 म्हणजे 1 प्लस लॉग एक्स प्लस वाय. आणि पुन्हा त्याच ब्रॅकेटने डी वाय बाय डी एक्सला मल्टिप्लाय होईल म्हणजे प्लस 1 प्लस लॉग एक्स प्लस वाय
into dy by dx. तर dy by dx च्या सगळ्या टर्म्स कंबाईन करायच्या आहेत. राईट साईडची dy by dx ची टर्म लेफ्ट साईडला ट्रान्सफर करा. ही dy by dx ची टर्म लेफ्ट साईडला येईल, मायनस होईल. आणि लेफ्ट साईडला dy by dx नसलेल्या ज्या दोन टर्म्स आहेत या दोन टर्म राईट साईडला ट्रान्सफर करा. म्हणजेच लेफ्ट साईड राहील log x इंटू dy by dx प्लस x अपॉन y इंटू dy by dx इक्वल टू मायनस in bracket 1 plus log x plus y into dy by dx. राईट साईडची dy by dx ची टर्म लेफ्ट साईडला घेतली मायनस होईल, इक्वल टू राईट साईडच्या टर्म्स 1 plus log x plus y as it is मायनस पहिली टर्म आहे y अपॉन x मायनस log y. लेफ्ट साईडला dy by dx नसलेल्या टर्म राईट साईडला ट्रान्सफर केल्या. आता लेफ्ट साईडच्या टर्म्स मधून dy by dx कॉमन घेता येईल. dy by dx जर कॉमन घेतला तर शिल्लक राहील log x प्लस x अपॉन y मायनस एकतर मायनस न ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय करा किंवा हा ब्रॅकेट ॲज इट इज ठेवा. मायनस न मल्टिप्लाय केला तर होईल -1 मायनस लॉग ऑफ x प्लस y. त्याला मल्टिप्लाय राहील dy by dx इक्वल टू राईट साईड 1 प्लस log x प्लस y मायनस y अपॉन x मायनस log y. And finally, to find dy by dx, लेफ्ट साईडला असणारा जो ब्रॅकेट आहे तो राईट साईडला डिवाइड घ्या. कंप्लीट ब्रॅकेट लेफ्ट साईडचा राईट साईडला डिवाइड होईल. म्हणजेच dy by dx इक्वल टू 1 प्लस log of x प्लस y मायनस y अपॉन x मायनस log y ही राईट साईडची टर्म न्यूमरेटरला राहील, डिवायडेड बाय डिनॉमिनेटर log x प्लस x अपॉन y -1 मायनस log ऑफ x प्लस y. यामध्ये अजूनही वन स्टेप सिम्प्लिफिकेशन पॉसिबल आहे. ते म्हणजे log x प्लस y मायनस log y याला आपण log m मायनस log n ही प्रॉपर्टी वापरून लॉग कंबाईन करता येऊ शकतो. log m मायनस log n म्हणजे log ऑफ m अपॉन n आणि डिनॉमिनेटरला log x मायनस log ऑफ x प्लस y म्हणजे log m अपॉन n ही प्रॉपर्टी यूज करता येईल. जर प्रॉपर्टी यूज केली तर काय होईल स्टेप पहा. 1 ॲज इट इज मायनस y अपॉन x पण ॲज इट इज, न्यूमरेटरच्या दोन टर्म ॲज इट इज राहतील, प्लस log ऑफ x प्लस y मायनस log y म्हणजेच log ऑफ x प्लस y अपॉन y डिवायडेड बाय डिनॉमिनेटरला पहिली टर्म x अपॉन y आणि -1 हे ॲज इट इज राहतील, log x मायनस log ऑफ x प्लस y त्याला लिहिता येईल log ऑफ x अपॉन x प्लस y.
पण आपण आन्सर या स्टेप पर्यंतच ठेवला तरी सफिशियंट आहे.